राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले। अजितदादांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे। कामाचा माणूस आणि वेळ पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती। सकाळी पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची दादांची पद्धत अधिकाऱ्यांच्यासह पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही धडकी भरवत होती। एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिलेल्या वेळेवरच पोहोचणारा आणि शिस्त पाळणारा नेता म्हणजे अजितदादा हे नाव राज्याच्या इतिहासात अधोरेखित राहील। पण आज अजितदादांच्या साताऱ्यातील पक्ष कार्यालयात वेळेचे आणि शिस्तीचे धिंदवडे उडाल्याचे बघायला मिळाले। वेळ आणि शिस्त पाळणाऱ्या याच अजितदादांसाठी आज पक्षातीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेळ नसल्याची शोकांतिका अनुभवायला मिळाली। अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिकलश राज्यभरात दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत। आज साताऱ्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात अजितदादांचे अस्थिकलश आणण्यात आले, परंतु राष्ट्रवादी पक्षातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळी या कार्यालयात बघायला मिळाली। सकाळी 11 वाजता हे अस्थिकलश पक्ष कार्यालयात आणण्यात आले। त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत हे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवल्यानंतर संगम माऊली येथे कृष्णा नदीत या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे। परंतु सकाळी 11 वाजता अस्थिकलश पक्ष कार्यालयात आणल्यानंतर दुपारचे 1 वाजले तरी कार्यालयात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते पक्ष कार्यालयात उपस्थित होते। सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर हे असताना देखील 2 तास पक्ष कार्यालयाकडे कोणी फिरकलेही नाही। याआधी अजितदादा हयात असताना अजितदादा साताऱ्यात येणार म्हटले की पक्ष कार्यालयातील कार्यकर्त्यांची लगबग दिसून यायची। कार्यालयात उभे राहायला मिळणे मुश्किल व्हायचे। पण आज ओसाड पडलेले राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय अजितदादांच्या अस्थि दर्शनासाठी वेळ न पाळणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भविष्यात अजितदादांचा विचार कशा पद्धतीने जोपासणार अशी चर्चा आता सुरू आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।